नमस्कार मैत्रिणींनो, मकर संक्रांत अगदी 4 दिवसावर आलेली आहे आणि त्यासाठीच मी आज एक खास रेसिपी घेऊन आली आहे. अगदी सोप्या पद्धतीने फक्त 15 मिनिटांमध्ये तिळाची चिक्की कशी बनवायची आणि यासाठी आपल्याला फक्त 3 इन्ग्रेडियंट्स पाहिजेत. 2 चमचे तूप, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी तीळ. तर आता हे तीळ आपल्याला लो टू मीडियम हीटवर व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहेत. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की चिक्की व्यवस्थित खुसखुशीत होण्यासाठी आणि ती चिटकू नये किंवा कच्ची राहू नये यासाठी मी तुम्हाला छान अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इकडे लो टू मीडियम हीटवर मी छान असे तीळ भाजून घेतलेत, त्याला पॅनमधून काढून घेतले आणि सेम पॅनमध्ये आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहे. त्यासाठी त्याच्यामध्ये पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलं आहे. तूप घालणं महत्त्वाचं आहे. तूप जर घातलं नाही तर तुम्ही, आता माझा नॉनस्टिकचा पॅन वापरते मी, सो त्याच्यात तर नाही चिटकणार गूळ, पण तुम्ही ॲल्युमिनियमचं वगैरे जर कढई वगैरे वापरत असाल तर त्याच्यामध्ये गूळ खाली चिटकू शकतो. त्यासाठी तूप घालणं हे गरजेचं आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित याला कंटिन्युअसली हलवत याचा पाक बनवून घ्यायचा आहे. याला असंच सोडून दुसरीकडे कुठलंच काम करायला जायचं नाही आहे. अगदी 5च मिनिटात पाक तयार होतो हा. आणि याला कंटिन्युअसली हलवायचं आहे, कारण की पाणी नसल्यामुळे पाक करपण्याची शक्यता असते. आणि इकडे पूर्वतयारी म्हणून मी लाटण्याला थोडंसं तूप लावून घेतले. तर हे कशासाठी ते पुढे तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही, आपल्या पाकाला किती छान उकळी आली आहे. ऑलमोस्ट तयार होत आला आहे पाक. मी व्यवस्थित बारीक कापलेला होता गूळ, त्याच्यामुळे पाक लवकर तयार झाला आहे. थोडेसे जाड खडे असतील तर 1-2 मिनिट जास्त लागू शकतात. आणि सोबतच इकडे एक पाण्याची वाटी तयार ठेवायची आहे, कारण की पाक झाला आहे की नाही तयार हे चेक करण्यासाठी आपल्याला इकडे पाणी लागणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता, पाकाला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. आता मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे वाटीत, त्याच्यामध्ये थोडंसं गुळाचे थेंब टाकलेत. तर तुम्ही बघू शकता, मी जसं दाखवलं आहे तशा पद्धतीने आपल्याला हे चेक करायचं आहे. पाण्यात पडलेला गूळ जर हाताने तुटत असेल तर समजायचं आहे की पाक तयार झालेला आहे. ह्या स्टेजला आता आपण याच्यामध्ये तीळ मिक्स करणार आहे. सोबतच तीळ मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला एक ताट लागणार आहे. त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण सेट करणार आहे. बटर पेपर असेल तर बटर पेपर पण घेऊ शकता, नसेल तर आपलं जे पोळ्या बनवायचं पोळपाट लाटणं असतं त्याच्यावर देखील करू शकता. माझ्याकडे बटर पेपर होता तर मी बटर पेपर वापरलेला आहे. बटर पेपरला देखील मी तूप लावून घेतलेलं आहे. जेवढं तुम्ही व्यवस्थित तूप लावाल भांड्याला तेवढं हे निघताना चिक्की सोपी जाते, नाहीतर ते भांड्याला चिटकतं, मग निघत नाही. कारण की मी भरपूर अटेम्प्ट्स केलेले आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, तेल लावायला कमी पडलं किंवा तूप कमी लावलं गेलं ग्रीस करायला तर चिक्की निघतच नाही. आता तुम्ही बघू शकता, आपण मगाशी ज्या लाटण्याला तूप लावून ठेवलं होतं त्याचा वापर इकडे करतो आहे आपण. आणि याला व्यवस्थित पसरवून घेतो आहे. तुम्ही याला चौकोनी गोल हवा तसा आकार देऊ शकता. लाटण्याने होत नसेल, उलटनं वापरलं तरी पण चालेल. फक्त त्याला तूप लावून घेणं महत्त्वाचं आहे, अन्यथा ते सगळं त्याला चिटकून जाईल जे मिश्रण आहे ते. आणि इकडे याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तीळ आणि गुळाचं जेव्हा आपण गॅसवर होतं आणि ज्या स्टेजला आपण तीळ मिक्स केले त्याच्यानंतर फक्त 30 सेकंदच गॅस चालू होता. हे तुम्ही लक्षात ठेवा, नाही तर जास्त वेळ फ्लेम चालू ठेवली तर चिक्की तुमची फार जास्त करपणार आहे किंवा ती कडवटसुद्धा लागू शकते. त्याच्यामुळे टायमिंग सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि इकडे तुम्ही बघू शकता, आता थंड झालेलं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याला व्यवस्थित लाटू शकतो. पण फार काही फ्लेक्झिबल राहत नाही ते, त्याच्यामुळं जास्त पातळ वगैरे ते लाटले जात नाही. पण मी होईल तेवढे याला पातळ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसं तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आणि याला व्यवस्थित प्रेस करून घेतल्यानंतर, सेट करून घेतल्यानंतर याला लगेचच आपल्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे. याला बिलकुलही थंड होऊ द्यायचं नाही. थंड झालं तर याला कट पडणार नाहीत आणि मग आपल्याला याच्या वड्या करता येणार नाही आहे. सो इकडे मी विसरले होते, खालचा जो मॅट आहे माझा तो सिलिकॉनचा आहे आणि चाकू लागल्यानंतर तो कट होऊ शकतो, म्हणून आता हा मी बाजूला करून घेते. आणि आता याला डायरेक्ट वट्ट्यावर ठेवून कट करणार आहे.
तर मला याचे ॲक्च्युली चौकोनी काप करायचे होते, पण व्हिडिओ आणि शूट करायच्या याच्यामध्ये थोडासा उशीर होऊन गेला आणि मोबाईल वगैरे सर्व सेट करता करता मिश्रण थंड होऊन गेलं, त्यामुळे मला चौकोनी काप करता आले नाही. म्हणून मी उभेच काप केले आणि मग नंतर त्याला चौकोनी तोडून घेतलेले. त्याला नंतरही व्यवस्थित शेप आला होता. बघू शकता तुम्ही, मी इकडे त्याला कसं कट करून घेतले. तुम्ही जर योग्य पद्धतीने याला म्हणजे तुमची चक्की जर परफेक्ट झाली तर तुम्ही व्यवस्थित काप पण पाडू शकता, त्याला आकार पण सुंदर येतो आणि त्याची चव पण खूप छान होते. आता तुम्ही बघू शकता हे एकदम इझिली तुटतात. बटर पेपरला तूप लावल्यानंतरही माझ्याकडून थोडंसं तूप कमीच पडलं होतं, कारण की नंतर मधले जे काही स्लायसेस आहेत त्याला माझा थोडासा बटर पेपर चिटकून राहिला होता. तुम्ही बघू शकता किती इझिली याचे तुकडे होतात. मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही बटर पेपरच वापरा. खूप सोपं जातो निघायला आणि फारसा काही महाग नसतो. 5 ते 10 रुपयामध्ये मिळून देखील जातो तो, दुकानात पण मिळून जातो तो. तुम्ही बघू शकता किती छान अशी चिक्की निघलेली आहे आणि खायला जर म्हणताल तर अगदी खमंग खुसखुशीत झालेली आहे चिक्की. इतकी सुंदर चिक्की झालेली बघून मला काही वेट होत नव्हतं, म्हणून मी थोडीशी टेस्ट पण करून बघितली आणि खरंच खूप सुंदर झाली होती चिक्की. तर मग इकडे बटर पेपर माझा जो आहे तो चिटकलेला आहे, त्याच्यासाठी मला हसायला येत होतं. आणि तुम्ही बघू शकता अशा स्लायसेस करून घेतलेल्या आहे मी याच्या. तिकडे पलीकडे जी तुम्ही वाटी बघताय छोटीशी, त्याच वाटीने मी प्रमाण घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये एवढी चिक्की तयार झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे चौकोनी कट्स करायचे होते, पण उशीर झाल्यामुळे मी करू शकले नाही आणि नंतर मी हाताने अगदी सहजपणे तोडून याचे चौकोनी तुकडे करून घेतलेत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला देखील लाईक करा. ही रेसिपी तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली फटाफट 15 मिनटात चिक्की तयार झालेली आहे. धन्यवाद. बाय.